नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचं लक्ष्मीपूजन कसं करायचं हे दाखवणार आहे। लक्ष्मीपूजनाची योग्य वेळ कोणती, त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडून कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या पाहिजे, देवीला नैवेद्य काय दाखवायचा, मंत्र कोणता म्हणायचा, त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा कधी करायची, कोणत्या वेळेत करायची हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत बघायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला म्हणजेच अमावस्येला आपल्याला दिवाळीचं लक्ष्मीपूजन करायचं असतं। यंदा 12 नोव्हेंबर 2023ला म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। जसं रमा एकादशी आणि वसुबारस या दोन तिथी एकत्र झाल्या होत्या, त्याच पद्धतीने यंदा 12 नोव्हेंबरच्या दिवशी 14वी आणि 15वी तिथी एकत्र झालेली आहे। नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलेलं आहे। तर बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम होऊ शकतो किंवा प्रश्न पडू शकतो की लक्ष्मीपूजन नक्की कधी आणि कोणत्या तारखेला करायचं। तर लक्ष्मीपूजन आपल्याला 12 नोव्हेंबरलाच करायचं आहे। आता आपण लक्ष्मीपूजनाची योग्य वेळ जाणून घेऊया। 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5:19 ते 7:19 हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त दिलेला आहे। तर दिलेल्या वेळेत तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करून घेऊ शकता। 12 नोव्हेंबरच्या दुपारी अमावस्या तिथी जी आहे ती 2:44 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 13 नोव्हेंबरला 2:56 संपणार आहे। तर अमावस्येची वेळ तुम्हाला कळली, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कळला। आता आपण पूजा मांडणी करून घेऊया। देवी लक्ष्मीची ही पूजा मांडताना आपल्याकडे ज्या समया, दिवे, पंत्या असतात त्या सर्व प्रज्वलित करून घ्यायच्या। दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करून तिचं पूजन करायचं असतं, कारण माता लक्ष्मीला अंधकार अप्रिय आहे, तिला प्रकाशात राहायला आवडतं। ती आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून आपल्याला प्रकाशाचा संदेश देत असते। त्यामुळेच दिवाळीला दिव्यांचा सण म्हटलं जातं आणि या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची पूजा यासाठीच केली जाते। दीपप्रज्वलन करून झालं की स्वच्छ जागेवर आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला गेलं पाहिजे, अशा पद्धतीने हा पाट आपल्याला ठेवायचा आहे। तर या पाटावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा। त्यानंतर सर्वात प्रथम कलश स्थापना करायची। कलश स्थापनेशिवाय पूजा अपूर्ण आहे। कलश म्हणजे त्या पूजेचं जिवंत स्वरूप असतं। तर आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर एक फूल ठेवायचं आहे। या पाण्यामध्ये 5 विड्याची किंवा आंब्याची पानं तुम्ही लावू शकता। या तांब्यावर म्हणजेच कलशावर सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची। जी बाजू समोर येईल तर त्या समोरच्या बाजूला तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता किंवा जो नारळ तुम्ही कलशावर ठेवणार आहात त्या नारळावर तुम्ही स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालतं। तर नारळ जो आहे तो शेंडी वर येईल अशा पद्धतीने या कलशावर ठेवायचा। नारळ पूर्ण पाण्याने भरलेला असावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि नारळाच्या शेंड्या सुद्धा पूर्ण असाव्यात। बरेच जण शेंडी काढून टाकतात आणि तसा नारळ कलशावर ठेवतात, तर तसं अजिबात करू नका। कलशाला लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच रक्षासूत्र बांधून पाटावर तांदूळ गोलाकार पद्धतीने पसरवून मग आपल्याला कलश त्यावर स्थापन करायचा आहे। आता रिद्धी सिद्धीचा पती, आद्य पूजेला ज्याला मान असा तो गणपती। तर कोणतीही पूजा गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं। मनातल्या मनात तुम्ही श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं म्हणू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया अशा पद्धतीने श्री गणेशा करून घ्यायचा। गणपती बाप्पांना कुंकू आणि चंदन तुम्ही लावू शकता। फक्त कुंकू लावलं किंवा गुलाल लावला तरी सुद्धा चालतं। तर तुम्ही पानावर किंवा तांदळावर सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही आसनावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालतं, कारण आसन जे आहे ते आपण देवी देवतांची स्थापना करण्यासाठीच घातलेलं असतं। यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे। दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी आपण जी मातीची मूर्ती घेतो तर तिला स्नान घालता येत नाही, म्हणून आपल्या देवघरातल्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं। स्वच्छ कपड्याने कोरडं करून पुसून घ्यायचं आणि तिला सुद्धा या पूजेमध्ये स्थापन करायचं आहे। जी आपण मातीची मूर्ती घेतो तर ती घेताना व्यवस्थित बघून घ्या, ती कुठेही खंडित असता कामा नये किंवा ती मूर्ती जी आहे ती हसतमुख असावी आणि बैठ्या स्वरूपातली असावी। उभी जी देवी लक्ष्मीची मूर्ती असते ती आपल्या घरामध्ये ठेवू नये किंवा तिची पूजा करू नये असं म्हटलं जातं। त्यामुळे मातीची मूर्ती घेताना ती बैठ्या स्वरूपातलीच आपल्याला घ्यायची आहे।
तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांच्या शेजारी देवी लक्ष्मीची स्थापना करू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला दिवाळीमध्ये अशा पद्धतीची देवी लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असते की जिच्या हातामध्ये दिवा असतो, दोन्ही हातामध्ये तिने दिवा पकडलेला असतो। बऱ्याच ठिकाणी देवी लक्ष्मीच्या हातामध्ये जो दिवा आपल्याला दिसतो तर तो सुद्धा प्रज्वलित करण्याची पद्धत आहे। पण पूजा मांडणी आपण जी करतो तर तिथे बऱ्याच साऱ्या वस्तू असतात, तर तिथे पेट वगैरे घेऊ नये। तर ही काळजी घेऊन तुम्हाला जर देवी लक्ष्मीच्या हातातला सुद्धा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता। यानंतर आपल्याला या पूजा मांडणीच्या समोर काही कलश भरून ठेवायचे आहे। तर 5, 7 या संख्येमध्ये किंवा विषम संख्येमध्ये बरेच जण मातीचे कलश दिवाळीच्या दिवसांमध्ये खरेदी करत असतात। तर यामध्ये आपल्याला अख्खे धने, लाह्या, बत्तासे किंवा फुटाणे सुद्धा मिळतात, तर ते याच्यामध्ये भरायचे असतात। कुणी एखाद्या कलशामध्ये पूर्ण लाह्या भरतं, कुणी एखाद्या कलशामध्ये पूर्ण बत्तासे आणि बाकीच्या कलशामध्ये धान्य, पैसे वगैरे सुद्धा भरत असतं। तर तुमच्याकडे यातली जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता। आणि शेजारीच आपल्याला फळं सुद्धा ठेवायची आहे। तर जिथे व्यवस्थितपणे तुम्हाला जागा मिळेल फळं ठेवण्यासाठी, शक्यतो कलशाच्या समोर जागा आपल्याला मिळतेच, तर तिथे आपल्याला 5 प्रकारची 5 फळं किंवा कोणत्याही एका प्रकारची 5 फळं तुम्ही ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट केळीचा जो बंच असतो तो ठेवला तरी सुद्धा चालतो। तर जर आपण पूर्ण डझनभर केळी घेतलेली असेल तर त्यातलं एक केळ काढून घ्यायचं आणि 11 या संख्येमध्ये आपण संपूर्ण केळ्यांचा नैवेद्य सुद्धा या देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये दाखवू शकतो। त्यानंतर काही पैसे सुद्धा आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे आहेत आणि या जे काही आपण मातीचे कलश स्थापन केलेले होते त्यांची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे। या पूजा मांडणीमध्ये अजून शेजारी एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर सुद्धा लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छतेसाठी आपण जी केरसुणी वापरतो, जिला आपण झाडू किंवा शिरई या वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, तर तिची सुद्धा पूजा या दिवशी देवी लक्ष्मीचं रूप मानून करण्याची पद्धत आहे। तर आपल्याला यासाठी नवीन झाडूची खरेदी करावी लागते। तर तो झाडू सुद्धा पूजेमध्ये ठेवायचा। त्या अगोदर काय करायचं, हा जो झाडू आहे तर पूजेची जागा जर आपण म्हणजे ती खोली तर आपण पूर्ण स्वच्छ केलेलीच असते, तर आपल्याला फक्त एक कृती करायची आहे की तो नवीन झाडू पूजेमध्ये ठेवण्यापूर्वी आपल्याला तो त्या पूर्ण खोलीमध्ये झाडत त्याने न्यायचा आहे आणि उंबऱ्यावर तो झाडू आपल्याला 3दा हळूच आपटायचा आहे, खूप जोरात नाही। तर जणू काही अलक्ष्मीला आपण बाहेर काढतोय आणि देवी लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये करतोय असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर या झाडूवर थोडंसं पाणी वगैरे शिंपडून आपल्याला तो पूजेमध्ये ठेवायचा असतो। तर देवी लक्ष्मीची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करायची, सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करायची। आता दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का कमेंट्स करून नक्की सांगा। म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांची सुद्धा पूजा केली जाते, पण फटाके जे आहेत ते दिवे, पंत्या ज्या आहेत तिथून थोडेसे लांब ठेवा आणि त्यानंतरच ते फटाके वाजवण्यासाठी घेतले जातात। आणि झाडू बरोबर असं एक छोटंसं फळ सुद्धा मिळतं, तर ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं असतं। देवी लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। तर एकदम साधा सोपा मंत्र आहे, तुम्ही नक्कीच तो लक्ष्मी पूजनाच्या वेळा म्हणा। ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी ओम श्री लक्ष्मी देवे नमः हा मंत्र 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणालात तरी सुद्धा चालतं। तर पूजेमध्ये आपल्याला आवर्जून एखादी सोन्या चांदीची वस्तू ठेवायची आहे, जर आपल्याकडे असेल, म्हणजे नेहमीचीच नवीन घेण्याची गरज नाही। जे काही सोनं नाणं आपण वापरतो त्यातलाच एखादा दागिना तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। नसल्यास फक्त थोडेसे पैसे पूजेमध्ये ठेवले तरी सुद्धा चालतं, कारण त्याच गोष्टीला मान आहे म्हणून। आणि आवर्जून तुम्ही पूजेमध्ये तुमच्या ज्या काही हिशोबाच्या वह्या असतात त्या सुद्धा ठेवायला विसरू नका। त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आणि त्या सुद्धा पूजेमध्ये ठेवायच्या, त्यांची पूजा करायची, गंध अक्षदा त्याचबरोबर फूल वाहून। आणि बरेच जण या दिवसापासून नवीन वही हिशोबासाठी घेतात, तर तुम्ही नवीन घेतलेली असेल तर तिच्यावर सुद्धा तुम्ही हळदी कुंकू वाहून म्हणजे स्वस्तिक वगैरे काढून शुभ लाभ काढून पूजा करू शकता। यानंतर आपल्याला पुरणपोळीचा किंवा जो काही नैवेद्य आपण बनवलेला असेल लक्ष्मी पूजनासाठी तो दाखवायचा आहे। बरेच जण खीरपुरी बनवतात, देवी लक्ष्मीच्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून, पण शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याकडे बनवला जातोच, तर तो सुद्धा ठेवा। नैवेद्य ठेवण्यापूर्वी पाण्याने खाली चौकोनी मंडल काढा, त्यानंतर तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवा आणि जे काही फराळ आपण बनवलेलं असेल
ते सुद्धा पूजेमध्ये ठेवायला विसरू नका। बऱ्याच ठिकाणी घरातल्या ज्या गृहलक्ष्मी असतात ते त्या लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय ते फराळसुद्धा खात नाही, तर ते फराळसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये नक्की ठेवा। यानंतर देवीची आरती करण्यापूर्वी प्रत्येक घरातील पुरुषांनी आपल्या घरातील लक्ष्मीची म्हणजेच आपली ती बायको असू शकते, सून असू शकते किंवा मुलगी असू शकते, यांचं औक्षण करायला, त्यांची पूजा करायला अजिबात विसरू नका। कारण घरातल्या गृहलक्ष्मीशिवाय घराला घरपण नाही। आपल्या घरात मुलगी जन्माला आली तरी आपण म्हणतो की घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं सुद्धा औक्षण या दिवशी आवर्जून करा। त्यांना नवीन साडी चोळी घ्यायला या दिवशी अजिबात विसरू नका, नवीन ड्रेस घ्यायला विसरू नका आणि त्यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीची आरती करू शकता। तर देवी लक्ष्मीची आरती जी आहे ती तुम्हाला महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं त्यामध्ये मिळून जाईल। बरेच जण ते व्रत करतात। इथे सगळ्यात शेवटी मी रांगोळी यासाठी काढत आहे कारण जेव्हा आपण पूजा मांडतो, पूजा आपल्याला भरपूर मांडायची असते, तर रांगोळी बऱ्याचदा पुसून जाते, तर मग परत परत काढण्यापेक्षा रांगोळी सगळ्यात शेवटी इथे मी काढलेली आहे। आणि वयांवर स्वस्तिक काढताना काय होतं, लवकर ते उमटत नाही, जरी पण आपण गंध चांगल्या पद्धतीने तयार केला तरी। तर मग सावकाशपणे तुम्ही ते स्वस्तिक किंवा शुभलाभ तुम्हाला जे काही त्याच्यावर शुभचिन्ह काढायचं आहे ते काढू शकता। आणि या वहीमध्ये पेन ठेवून ही वही आपल्याला थोडीशी उघडी राहील अशा पद्धतीने ठेवायची आहे। आणि तुम्ही इथे बघत असाल की स्वस्तिक काढल्यानंतर मी रिद्धी सिद्धीच्या रेषा दिलेल्या नाहीत, कारण तेवढी जागा तिथे नव्हती आणि कुंकवाने बऱ्याच वेळा ते चांगल्या पद्धतीने उमटत सुद्धा नाही, एखादी रेषा जाडबारीक होते। तर त्याऐवजी इथे मी काय केलं, स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर या स्वस्तिकवर 1 रुपयाचं नाणं ठेवून दिलेलं आहे रिद्धी सिद्धी म्हणून। आता मी तुम्हाला संपूर्ण पूजा मांडणी दाखवते की लक्ष्मीपूजनाच्या मांडणीमध्ये मी नक्की काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत किंवा लक्ष्मीपूजनाची जी मांडणी आहे ती कशी दिसत आहे। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लक्ष्मीपूजन दाखवलेलं आहे। लक्ष्मीपूजन जे आहे ते घरातील जोडप्याने म्हणजे पती पत्नीने मिळून केलं तरी सुद्धा चालतं, घरातील स्त्रीने केलं तरी सुद्धा चालतं, एकट्या पुरुषाने केलं तरी सुद्धा चालतं आणि यामध्ये विधवा, कुमारिका किंवा सौभाग्यवती असा कोणताही भेद आपल्याला करायचा नाहीये। एखादी महिला प्रेग्नंट असेल आणि तिच्या 5व्या महिन्याच्या आतपर्यंत तिचे दिवस चालू असतील तर तिने सुद्धा पूजा या दिवशी केली तरी सुद्धा चालतं, काहीच हरकत नाही। कारण शक्यतो जसजसं पोट वाढत चालतं तसतसं जास्त वेळ बसायला अडचण तयार होते। तर मग घरात कुणी समजा नसेलच करायला तर मग गरोदर महिला सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता, कारण नंतर प्रश्न तसे येतील, म्हणून मी आत्ताच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओतून देऊन टाकलेली आहेत। आता रात्रभर ही पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला सोमवारच्या दिवशी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची असते, म्हणजेच पूजा काढायची असते। तर उत्तर पूजा एकतर आपण पहाटे सुद्धा करू शकतो किंवा सूर्योदयाच्या वेळा सुद्धा करू शकतो। तुम्हाला यापैकी ज्या वेळेत शक्य होईल त्या वेळेत तुम्ही उत्तर पूजा करू शकता। तर उत्तर पूजेची माहिती देण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की लक्ष्मीपूजनामध्ये आपण जे काही पैसे किंवा दागदागिने ठेवतो तर ते सुद्धा एक प्रकारे लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजेमध्ये दागदागिने किंवा पैशांचा समावेश करतो। पण ते ठेवताना खूप जास्त पैसे किंवा खूप जास्त दागदागिने तिथे ठेवू नका, कारण सणावारांच्या काळामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, तर त्याची खबरदारी म्हणून कोणती वेळ कधी येते हे सांगता येत नाही। तर तुम्ही थोडे पैसे ठेवले काय, थोडे दागिने ठेवले काय किंवा जास्त ठेवले काय, त्याचा सारखाच अर्थ होतो किंवा त्याचं सारखंच महत्त्व असतं। त्यामुळे पैसे ठेवताना सुद्धा एखादी ठराविक रक्कम ठेवा, दागदागिने ठेवताना सुद्धा तुमच्याकडे जास्त असतील तरी पण एखादा दागिना तुम्ही पूजेमध्ये मान आहे म्हणून ठेवू शकता। आता 13 नोव्हेंबरच्या दिवशी उत्तर पूजा करण्याच्या वेळा सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, देवी लक्ष्मीची पूजा करायची, तिला सुद्धा हळदी कुंकू लावायचं, स्वतःला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून घेऊ शकता। मात्र उत्तर पूजेच्या वेळा देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला तांदूळ वाहायचे नसतात, हे लक्षात ठेवायचं आहे। दोन्ही हात जोडून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रार्थना करू शकता की तुझं वास्तव्य जे आहे ते आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी असू दे। त्याचबरोबर पूजेमध्ये किंवा नैवेद्य दाखवताना वगैरे किंवा जे काही तुम्ही संपूर्ण पूजा केली तर तुमच्याकडून किंवा तुमच्या घरातल्यांकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमायाचना करा। त्यानंतर मंगल कलश जो आहे तो तुम्हाला उचलायचा आहे, तुमच्या कपाळाला लावायचा आहे, परत जागेवर ठेवायचा। त्यानंतर तुम्ही त्या कलशावरचं नारळ काढून घ्यायचं आहे आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा बाकी साहित्य उचलण्यापूर्वी ते नारळ जे आहे ते तुम्हाला लगेच देवी लक्ष्मीसमोर वाढवायचं आहे, म्हणजे फोडायचं आहे। आणि नारळाच्या जो 3 डोळ्यांचा जो भाग असतो
तर तिथलं जे खोबरं आहे तर ते देवी लक्ष्मीला अर्पण करायचं। कोणत्याही देवी देवतांना कवटीच्या ठिकाणचा प्रसाद अर्पण करावा असं म्हटलं जातं। तर तो प्रसाद तुम्ही तिथे अर्पण करा। बाकीचा प्रसाद तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांसह खाऊ शकता किंवा त्याचा वापर तुम्ही एखाद्या शाकाहारी पदार्थांमध्ये सुद्धा करू शकता। तर हे झालं नारळाच्या बाबतीत। यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही उचलून घेऊ शकता। मातीची मूर्ती तुम्ही परत पूजेमध्ये घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही शोसाठी वगैरे म्हणून ठेवली तरीसुद्धा चालतं। पाण्यामध्ये विसर्जन वगैरे करण्यापेक्षा किंवा त्यानंतर प्रदूषण वगैरे या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये ती तशीच ठेवली तरीसुद्धा चालतं। आणि बाकी ज्या देवी देवता आहेत जसं की गणपतीची मूर्ती असेल, त्याचबरोबर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल, तर त्यांना स्नान घालून तुम्ही परत देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं आहे। जे तांदूळ वगैरे होते धान्य तुम्ही कलशाखाली ठेवलेले, तर त्याचा वापरसुद्धा तुम्हाला शाकाहारी पदार्थांमध्ये किंवा तांदळाची खीर वगैरे बनवण्यासाठी करता येईल। पक्ष्यांना घातलं तरीसुद्धा चालेल। लाया बत्तासे सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। खाणं होणार नसेल तर तुम्ही ते गायींना दिलं, पक्ष्यांना दिलं किंवा मुक्या जनावरांना दिलं तरीसुद्धा चालतं। आता पाना फुलांच्या बाबतीत मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की पाण्यामध्ये विसर्जित न करता तुम्ही मातीमध्ये त्यांना पुरून द्या किंवा मग झाडाच्या बुडाशी ठेवा। शक्यतो दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांचा जास्त वापर होतो। तर ती फुलं तुम्ही वाळवली तर नंतर तुम्हाला त्याची रोपंसुद्धा तयार करता येतील किंवा मग धूप वगैरे बनवण्यासाठी सुद्धा फुलांचा वापर होतो। आता बाकी जे असेल पैसे असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवून द्या। दागदागिने सुद्धा उचलून घ्या आणि जे दिवे पंत्या जे काही असेल ते सर्व उचलून घ्या। रांगोळी असेल तर ती तुम्ही झाडून नंतर एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतली किंवा नंतर ती कचऱ्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालतं, कारण रांगोळीनंतर निर्माल्यामध्येच तिचं रूपांतर होत असतं। नैवेद्य तुम्ही गाईला द्यायचा आहे किंवा पक्ष्यांना दिला तरीसुद्धा चालतो। आणि जे कलशातलं पाणी असतं ते एखाद्या झाडाला ओतायचं। रात्रभर आपण ते ठेवलेलं असतं, त्यामुळे तुळशीला शक्यतो कोणत्याही पूजेतलं जे पाणी असतं कलशातलं ते तुळशीला न घालता दुसऱ्या एखाद्या झाडाला घाला। आणि कलशातलं जे काही नाणं सुपारी होती तर ते तुम्हाला परत एखाद्या पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल। फूल असेल त्या पाण्यातलं तर ते सुद्धा तुम्ही बाहेर एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून द्या। अशा पद्धतीने ही उत्तर पूजा करायची असते। व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन कसं करावं, उत्तर पूजा कशी करावी हे बघितलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना अवश्य शेअर करा, त्यांनासुद्धा या व्हिडिओतून चांगली माहिती मिळेल। आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराचं कल्याण हो हीच सदिच्छा मी व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते। भेटते परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।